रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर तुम्ही बघत असाल की इकडे दूध उकळतं आणि इकडे मी हे काय घेतलेलं आहे, हे घरच्या घरी बनवलेलं केशर आहे. केशर आहे घरीसुद्धा आपण केशर बनवू शकतो, वर्षे 6 महिने चालवू शकतं. अशा पद्धतीने मी केशर बनवलेलं आहे आणि इथं आपल्याला स्वीटसुद्धा छान असं मस्त उकळलेलं आहे. घरचं असल्यामुळं भरपूर टाकायचं आहे किंवा थोडं जरी टाकलं तरीही चालतं. तर मी इथे केशर टाकून घेतलेलं आहे दुधामध्ये. आता तुम्ही बघू शकता दुधाचा कलर कसा येतोय, कसा नाही, कसा होतोय, कसा नाही. तर छान मस्तपैकी आता आपण हे स्वीट उकळून घेऊया. तर बघू शकता दुधाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि खूप छान मस्त रिझल्ट आहे. तुम्हाला जर विकत घेवत नसेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने जर समजा केशर बनवलं तर खूप छान होणार. वर्षे 6 महिने सहज टिकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर केशर बनवायचं असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला गावाकडच्या बघायला भेटतील. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण केशर बनवतो. जास्त कलर टाकायची गरज नाही, काही नाही, एकदम परफेक्ट होतं. तर तुम्ही बघू शकता आपल्याला केशर इथे किती छान मस्त झालेलं आहे. थोडं जरी टाकलं तरी पण आपल्या दुधाला कलर येतो. बिना केमिकलचं आपण घरच्या घरी केशर बनवू शकतो. तर बघू शकता कलर किती छान मस्त दुधाला आलेला आहे. तर बघू शकता पहिल्यापेक्षा कलर किती छान मस्त डार्क झालेला आहे. पहिला पूर्ण पांढरा होता आणि आत्ताचा कलर बघा किती छान मस्त डार्क झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला जर समजा माझ्या रेसिपी बघायच्या असेल तर नक्कीच गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. बघू शकता दूध सुद्धा घट्ट झालेलं आहे आणि कलर सुद्धा किती छान मस्त चेंज झालेला आहे. इथं काही वेगळे मी काही घातलेलं नाही, तुमच्या समोरच आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि अशा पद्धतीने केशर कसं बनवायचं ते आज आपण बघूया. वर्षभर टिकल, 6 महिने टिकल, तुम्हाला जेवढे दिवस वापरायचं तेवढे दिवस तुम्ही वापरू शकता. फक्त करण्याची मेहनत आहे थोडीफार, त्याला पण जास्त वेळ लागत नाही. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ते पपई आपल्याला छान साळून घ्यायची आहे. पपई छान साळून घेऊया. साळून घेतलेली आहे, कट करून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. एक एक खाप तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने खापा तयार करून घ्यायची आहे. त्याचं बी काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बी काढून घेऊया. तर इथं आपण सगळ्या पपईच्या खापा तयार करून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने खापा तयार करून घ्यायच्या. इथं किसणी घेतलेली आहे, छोटीवाली किसणी असते ती घ्यायची आणि आपल्याला उभं अशा पद्धतीने किस झाला पाहिजे ना, असा मोठा मोठा. या किसणीला खूपच भुगा होतो, तर मी ही किसणी घेतलेली आहे. ही पण काही एवढी जाड नाही आहे, एकदम बारीक बारीकच आहे. तर आता आपण या किसणीला किसून घेऊया. तर असे लांब लचक आपल्याला किस पाहिजे नाही, अशा पद्धतीने बनवून घेऊया. इथं सर्व पपईचा किस आपल्याला बनवून झालेला आहे. तर अशा पद्धतीने किस तयार करून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घेऊ. किस इथं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पिळून घ्यायचा. पपईचा किस आपल्याला थोडासा पाण्यामध्ये वाफळून घ्यायचा आहे. पाणी गरम करून घेऊया. पाण्याला छान उकळी आलेली, आपण पाण्यामध्ये पपई घालून घेऊया. पपईचा किस उकळीच्या पाण्यात घालून आपल्याला फक्त वाफळून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाकण ठेवूया. 2 मिनिटं झालेली, झाकण काढून घेऊया. तर छान फेसाळलेलं आहे पपई, छान फेसाळलेली काढून घेऊया. ताटामध्ये काढून घेऊया. थंड करून घ्यायची आहे पपई आपल्याला. पपईचा किस थंड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थंड करून घेऊया. व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आज आपण पपईपासून केशर बनवणार आहोत. तर केशर कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आपण आता पपईला थंड करून घेऊया. पपई एकदम थंड झालेली आहे. आपल्याला पिळून काढायची, कढईमध्ये घालून घ्यायची. मी गॅस चालू करून घेतलेला आहे. पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे, मोकळी करून घ्यायची. अशा पद्धतीने गॅस कमी ठेवायचा. 2 चमचे साखर घालून घेऊया.
इथे मी केशरी कलर घेतलेला आहे. केशरी कलर घालून घेऊ. कलर मी घेतलेला आहे 3 ते 4 चिमूट घेतलेला आहे. छान मिक्स करून घेऊया. पूर्ण डार्क कलर व्हायला पाहिजे. डार्क कलरमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे. कमी गॅसवर 2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटं झालेले झाकण काढून बघू. तर छान मस्त असं खाली डागत नाही, काही नाही. पूर्णपणे पाणी सुकवून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर नक्की गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. पूर्णपणे कलर मिक्स झाला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला 2-2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी कलर लागलेला नाही त्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं, छान मोकळं करून घ्यायचं. आपण पपईचे गोळे तयार करून घेतो, ज्यावेळेस दाबून घेतो त्यावेळेस त्याचे गिठुळ्या आणि तयार होतं, तर ते पूर्णपणे फोडून घ्यायचं अशा पद्धतीने. तेलाचा तुपाचा कसलाही वापर करायचा नाही. इथं पुन्हा आपण 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. तर इथं पुन्हा 2 मिनिटं झालेले झाकण काढून बघूया. छान कलर मिक्स झालेला आहे. हलवून घेऊया. तर छान कलर मिक्स झालेला आहे इथे. आता दिवसभर आपल्याला उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे. छान पूर्णपणे त्याच्यावालं पाणी वगैरे निघून गेलेलं आहे. तर पाणी नाही बघू शकता याच्यामध्ये. आपण आधीच पपई पिळून घेतलेली होती. मी पुन्हा इथे 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं उन्हामध्ये साडी वाळत घालूपर्यंत. आता गॅस बंद करूया, झाकण काढून घेऊया. तर बघू शकता किती छान मस्त इथं कलर आलेला आहे. आता आपल्याला उन्हामध्ये वाळत घालून घ्यायचे केशर. गॅस बंद करूया. तर मी इथे एक साडी अंथरून घेतलेली आहे बाजावरती, आणि इथे मी कढई पण घेतलेली आहे. तरी वास तर तुम्हाला काय सांगू, एवढा छान मस्त वास येतोय ना, जसा हलवा झाला अशा पद्धतीने. पण आपण त्याच्यावाला बनवतोय केशर. छान मस्तपैकी उन्हामध्ये वाळून घेऊ. वाळल्यानंतर बघूया संध्याकाळी केशर बघा कसं होतं कसं नाही. तुम्हाला आवडतं की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. घरगुती केशर खूप छान होतं. तर आता आपण छान पसरून घेऊया. पांगून घालायचं आहे, एका जागेवर नाही, म्हणजे छान सुकल्यानंतर निघून येईल वरती. त्याला जर पाणी ठेवलं तर ते साडीवरतून निघणार नाही, किंवा दुसरं काही भांडे घेतलं तुम्ही त्याच्यावरून सुद्धा लवकर निघणार नाही. त्याच्यासाठी एकदम असं मोकळं सळसळीत झालं पाहिजे, तेव्हा आपलं केशर छान होणार. त्यांनी पसरवून घेऊया अशा पद्धतीने. पटकन मोकळं होतं, काही त्याला वेळ लागत नाही, काही नाही. खूप छान होतं. बघू शकता किती छान असं मस्त पातळ मी वाळत घातलेलं आहे. आणि आता हे बघूया आपण संध्याकाळी सुकल्यानंतर. तोपर्यंत सुकू देऊ त्याला उन्हामध्ये छान. काही ठिकाणी खूप जास्त थंडीमध्ये मवा पडला जातो. मवा पडू नये याची काहीतरी काळजी घ्यावा. वरतून साडी वगैरे दुसरी घालून देवा. इकडे मवा कमी आहे म्हणून मी काही साडी वगैरे काही घातली नाही. थोड्या वेळानंतर पुन्हा चेक करूया मवा वगैरे पडला त्याच्यावरती, कारण की ह्या दिवसामध्ये वरतून कधी पण मवा पडतो. तर मवा पडत असेल तर ही अर्धी राहिलेली साडी याच्यावरती घालून घ्यायची. छान सुकून घेऊया. आता इथं आपल्याला पपईचा केश छान असा मस्त सुकलेला आहे. आपण याचा वापर काही स्वीटसाठी केशर म्हणून वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे जसं आपण केशर तयार बनवतो तर अशा पद्धतीने झालेलं आहे. थोडंफार मोठं आहे पण काही हरकत नाही आहे, पण छान झालेलं आहे. तर बघू शकता किती छान मस्त झालेलं आहे. आता हे आपण एखाद्या स्वीटमध्ये काही दूध वगैरे गरम केलं त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकतो. खूप छान असं मस्त बारीक बारीक एकदम छान असं झालेलं आहे. हे आता आपण भरवून घेणार आहोत. एखाद्या बरणीत भरवून ठेवायचं. जेव्हाही आपण स्वीट बनवणार काहीतरी बनवणार त्याच्यामध्ये थोडंसं जरी घातलं तर आपल्याला कलर घालण्याची गरज लागणार नाही. एवढं छान असं मस्त होणार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने पपईचं केशर तुम्ही तुमच्याकडे कलर नसेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. छान होतं. टिकायला पण खूप छान टिकतं. तुम्ही
5 ते 6 महिने हे छान मस्तपैकी टिकल्या जातं. एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. छान असं मस्त लांबलचक असं आपल्याला केशर तयार होतं. बघू शकता किती छान असं इथं आपल्याला केशर झालेलं आहे.